जर तुम्हाला नीट यूजी 2026मध्ये 10पेक्षा कमी मार्क असतील किंवा जसं तुम्ही नीट नॉन क्वालिफाय असाल तर तुमच्यापाशी काय ऑप्शन असतील आणि एवढ्या कमी मार्क तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं का महाराष्ट्र स्टेटमध्ये, ते पण मुलींना जे फ्री एज्युकेशन दिलं जातं त्यामधून सर्व कॅटेगरीसाठी किंवा जसं कॅटेगरीनुसार जी फीस अप्लाय होते त्या फीसमधून तुम्हाला एखाद्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकतं का, आणि जर मिळू शकतं तर तो कोर्स कोणता आहे, त्याचे गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे, प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे, याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत, छोट्याशा चॅनलवर. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जर एखादा डाऊट शिल्लक राहिला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, त्याचा रिप्लाय मी 100% करून तुमचा डाऊट सॉल्व्ह नक्की करेल. पहा, सगळ्यात अगोदर जर आपण विचार केला तर जे विद्यार्थी नीट नॉन क्वालिफाय आहेत ना त्यांच्यापाशी 5 महत्त्वाचे ऑप्शन आहेत. तुम्ही 5 पैकी कोणतं पण निवडू शकता. आता एक गोष्ट लक्षात ठेवू नये की जे विद्यार्थी नीट क्वालिफाय नाही तेच विद्यार्थी या कोर्सला ॲडमिशन करतात का, तर असं बिलकुल नाही आहे. जे विद्यार्थी नीटमध्ये टॉपर आहे, जसं की एखादा विद्यार्थी ज्याला की राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळतंय तरी पण तो जो आहे तो सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सोडून जे आहे ते या 5 पैकी एका कोर्सला ॲडमिशन करतो, हे तुम्ही चेक करू शकता. ऑफिशियल लास्ट इयरची जी काउन्सिलिंग झाली किंवा 2024ची जी काउन्सिलिंग झाली किंवा त्याच्या अगोदर जी ॲडमिशन प्रक्रिया झाली त्याचा जो कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3चा जो रिझल्ट अनाऊन्स होतो ना त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की ज्या विद्यार्थ्यांना MBBSचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत होतं, कॅटेगरीमधून फीस एकदम कमी असते, तरी पण त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज सोडून जे आहे ते राज्यामध्ये ह्या 5 पैकी एका कॉलेजला ॲडमिशन केलेलं तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर बरेच मुलं जे आहेत ते गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट BMS सोडून पण या कोर्सला ॲडमिशन करतात. त्याच्यामुळं इथं असं नाही आहे की नॉन क्वालिफाय विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं जातं म्हणजे कोर्स खराब आहे किंवा तिथून काही करिअर बनणार नाही, अशा गोष्टी बिलकुल नाही आहे. तुम्हाला ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात घेणं आहे. आणि आता आपल्यापाशी नॉन क्वालिफाय विद्यार्थ्यांसाठी किंवा जर तुमचा 10, 15, 20, 30, 40, 50 किंवा 2 मार्क 4 मार्क असा जर नीट स्कोर येत असेल ना तर तुमच्यापाशी सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहतं की तुम्ही BPTH कोर्सला ॲडमिशन करू शकता. फिजिओथेरपी नावाचा कोर्स आहे. गव्हर्नमेंटचे जवळपास 4 ते 5 कॉलेज तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये बघायला भेटतील. त्याचबरोबर प्रायव्हेटचे जवळपास 70 ते 80 जे आहेत ते तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज बघायला भेटतील. जर आता आपण सेकंड बघितलं तर सेकंड BPTH सारखाचे कोर्स आहे सेम टू सेम ऑक्युपेशनल थेरपी म्हणून, तर या कोर्ससाठी तुम्ही ट्राय करू शकतात. हा जो आहे तो तुम्हाला डिप्लोमा बघायला मिळतो आणि ही जी आहे ती तुमची बॅचलर डिग्री आहे, हा डिप्लोमा आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यात. त्यानंतर तिसरा कोर्स आहे BSLP बॅचलर ऑफ आयडिओलॉजी स्पीच आणि लँग्वेज. जवळपास 2 कॉलेज आहेत. 2 कॉलेजमधून तुम्ही डिग्री घेतली तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पण 100% दिला जातो. आणि जिथं जे काय समजा मुलं असतील समजा ज्यांना की ऐकायला कमी येतं, बोलायला कमी येतं समजा, तर त्या अशा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण तुम्हाला जॉब दिला जातो. त्याचबरोबर जे समजा डिव्हाइस बनवणारी कंपनी असते समजा ज्यांना ऐकू येत नाही त्यासाठी जे मशीन बनवते, ज्यांना बोलता येत नाही त्यासाठी समजा काही मेडिसिन वगैरे तयार केला जात आहे, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला 100% जॉब मिळतो. त्यानंतर रिहॅबिलिटेशन सेंटर BPO तुम्हाला या ठिकाणी एक दिसत आहे, तर ही पण डिग्री तुम्ही घेऊ शकतात. यामधून तुम्हाला इझिली गव्हर्नमेंट जॉब पण मिळू शकतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण खूप सारे जॉब आहेत आणि तुम्ही तुमचा सेटअप तयार करून बिझनेस पण करू शकता. तर BPO तुमच्यासाठी अजून सगळ्यात बेस्ट ऑप्शन या ठिकाणी दिसून येऊ शकतं. त्यानंतर नॅचरोपॅथी हे एक ऑप्शन आहे तुमच्यापाशी BNYS नावाचं. तर हे 5 ऑप्शन आहे. जर तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय नसाल तरी अप्लाय करू शकतात. आता तुम्हाला 5 ऑप्शनमधून जर समजा एखादं कॉलेज सिलेक्ट करणं तर तुम्हाला टॉपचंच कॉलेज भेटेल का, तर असं बिलकुल नाही आहे. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे मुलं BMS गव्हर्नमेंट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतंय ते मुलं पण या कोर्सपैकी एखाद्या कॉलेजला जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या टॉपच्या कॉलेजला ॲडमिशन करताय. त्याच्यामुळे तुम्हाला जर 5 मार्क असतील 10 मार्क असतील तर टॉपचं किंवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल असंच कंपल्सरी नाही आहे. पण जर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये व्यवस्थितपणे केलं तर तुम्हाला कमीत कमी मार्कवर जे आहे ते टॉपचं कॉलेज 100% मिळून जाऊ शकतं. आता आपण चर्चा करूया की या कोर्सचं जे फी स्ट्रक्चर आहे ना ते कॅटेगरी वाईज नेमकं कसं असणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर किती असणार आहे. पहा, सगळ्यात अगोदर जर आता आपण एलिजिबिलिटी स्कोरचा विचार केला तर एलिजिबिलिटी स्कोर काही नाही. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल, तुम्ही फक्त नीट 2026 एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनसाठी एलिजिबल केलं जातं आणि तुम्हाला राज्यामध्ये कोणतं ना कोणतं कॉलेज 100% मिळून जाईल. जर तुम्ही काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीनं केली तर तुम्हाला अजून चांगलं कॉलेज भेटेल. जर तुम्ही काउन्सिलिंग नॉर्मल केली म्हणजे कॉलेजची इन्फॉर्मेशन न काढता जर तुम्ही चॉईस फिलिंग केली तुम्हाला नॉर्मल कॉलेज भेटेल. जर तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन काढून जर कॉलेज अरेंज करून जर चॉईस फिलिंग केली ना तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते 100% एक चांगलं कॉलेज नक्की भेटून जाईल. पहा, त्यानंतर हे बघा, आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलो. जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात किंवा मग याच नंबरवर जे आहे ते तुम्ही पेमेंट करून याच नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट टाकू शकतात. आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करून तुमची पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ना ती स्वतः पूर्ण करून घेऊ. आणि जर तुम्हाला फक्त ग्रुप C साठीच करायचे असेल, तुम्ही नॉन क्वालिफाय असाल, तुम्हाला फक्त फिजिओथेरपी BPO BSLP याच कोर्ससाठी जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर 1999 रुपये आमची फीस आहे. आणि ही फीस जी आहे ती फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी आहे. एकदा का आमचा ग्रुप Cचा 50चा लॉट पूर्ण झाला तर त्यानंतर आम्ही जे आहे ते ग्रुप वाईज कुठल्याही प्रकारे काउन्सिलिंग घेणार नाही आहोत. मग तुम्हाला नंतर जी आहे ती ऑल कोर्सची जी काय आमची फीस असेल ती फीस पेमेंट करून तुम्हाला
काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं लागेल डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीकडे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि तुम्हाला जर वाटतं की तुम्ही तुमची चॉईस फिलिंग स्वतः करू शकतात, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म स्वतः भरू शकतात, तर त्या कंडिशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी पर्सनल गाईड हा प्रोग्राम घेऊन आलो. यामध्ये 999 रुपये आमची फीस आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला कॉलेजनुसार जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्यांचं फी स्ट्रक्चर पण शेअर करू, कॉलेजची कंडिशन कशी हे पण शेअर करू, कॉलेजचा स्टाफ कसा आहे, स्टुडंट रिव्ह्यू काय असेल हे पण शेअर करू, आणि कॉलेजचं कट ऑफ काय आहे, समजा लास्ट इयरचं कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, कोणतं कॉलेज बेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला जो काही काउन्सिलिंगबद्दल डाऊट असेल रूलपासून ते कॉलेजच्या इन्फॉर्मेशनपर्यंत, तो प्रत्येक डाऊट आम्ही तुमचा 100% 10 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सअप किंवा कॉलवर सॉल्व्ह करू. आणि त्याची फीस फक्त जी आहे ती 999 रुपये आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व जेवढे काय कोर्स आहेत त्या सर्व कोर्सबद्दल गाईड करू, MBBS पासून ते पार BSc नर्सिंग, ANM, GNM पर्यंत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एकाच कोर्सची पेड काउन्सिलिंग आमच्याकडे जॉईन कराल ना, तर तुम्हाला फक्त त्याच कोर्सच्या पेड काउन्सिलिंग बद्दल जे आहे ते आम्ही तुमची ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट करू. दुसऱ्या कोर्सबद्दल आम्ही तुमची कुठल्याही प्रकारे ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट करणार नाहीये. पण जरी तुम्ही आमच्याकडे एकाच ग्रुपसाठी जॉईन झाले तरी आम्ही तुम्हाला जे आहे ते सगळ्या ग्रुपबद्दल 100% मार्गदर्शन करू. पहा, यानंतर जर आता आपण फीसचा विचार केला तर जे काय आपले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत फिजिओथेरपीसाठी, त्याची जर आपण फीस बघितली, आणि ही फीस जी आहे ती आपल्याला प्रत्येक कॉलेजसाठी घेणं आहे. जसं मी तुम्हाला बोललो 4 ते 5 कॉलेज असतील. आता मी ही फीस तुम्हाला जे एक्सप्लेन करत आहे ना, तर ते जे सेट GS मेडिकल कॉलेज आहे मुंबईचं, याचं फी स्ट्रक्चर आहे BPTH कोर्ससाठी. पण हेच फी स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज बाकीचे जे कॉलेज असतील, समजा नागपूरचं असेल किंवा मुंबईचं दुसरं कॉलेज असेल, तर त्यासाठी पण तुम्हाला हे सेम फी स्ट्रक्चर बघायला मिळतं. सगळ्यात अगोदर आपला जो कोर्स आहे तो BPTHचा कोर्स आहे. 4 वर्ष तुम्हाला डिग्री असते, 6 महिन्याची इंटर्नशिप बघायला मिळते. जर पूर्ण बघितलं आपण तर 4.5 वर्षाची तुम्हाला BPTHची डिग्री मिळते. फी स्ट्रक्चर जर बघितलं आपण, सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये पण 2 कोटा येतात. जसं तुमच्याकडे EWS असेल किंवा जर तुमच्याकडे EBC असेल ना, तर फीस अलग होते, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे आणि तुमचं इन्कम जे आहे ते रूलपेक्षा जास्त आहे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं जेवढी फीस मी एक्सप्लेन करेन तेवढी टोटल फीस तुम्हाला पेमेंट करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन फीस द्यावी लागते, जी की 1500 रुपये असते. त्यानंतर एक टर्म फीस असते जी की 32,400 रुपये असते. म्हणजे BPTH कोर्स जो आहे ना, तो एका वर्षात एक एक्झाम होत नाहीये, तर तिथे तुम्हाला सेमिस्टर वाईज एक्झाम होते. त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर किंवा फर्स्ट टर्म जे आहे ना, त्यासाठी 32,400 जी आहे ती तुमची फीस असणार आहे. नंतर तुम्हाला डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते, जी की 3,000 रुपये. त्यानंतर लायब्ररी फीस आहे जी की 1,000 रुपये. लॉकर फीस म्हणून एक फीस बघायला मिळते जी की 60 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर जिमखान्याची फीस असते जी की 2,300 रुपये तुम्हाला मिळते. आणि हे जी अदर फीस आहे ना, जसं जिमखाना फीस झालं, लॉकरची फीस झालं, किंवा लायब्ररीचं डिपॉझिट मी तुम्हाला सांगतोय किंवा सिक्युरिटी डिपॉझिट सांगतोय, ही तुम्हाला एकच वेळेस भरायची असते. आणि जेवढ्या प्रकारचं डिपॉझिट तुमच्याकडून घेतलं जातं ते तुम्हाला रिफंड होतं कधी, ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होईल. तुम्ही कॉलेजमधून डिग्री कंप्लीट करून पासआउट होताल त्यावेळेस तुम्हाला जे काही डिपॉझिट घेतलं जातं ना, ते 100% रिफंड केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवणे. फक्त तुम्ही त्यांचा कुठल्याही प्रकारे लॉस करायचा नाही, तुम्हाला तुमचे पैसे रिफंड दिले जातील. लायब्ररी डिपॉझिटचा जर आपण विचार केला तर 2,000 रुपये तुम्हाला बघायला मिळतं. सिक्युरिटी डिपॉझिट एक 500 रुपये. इन्रॉलमेंट आणि एलिजिबिलिटी फीस जी की युनिव्हर्सिटीची असते जी की 2,600 रुपये. ही थोडी कॅटेगरी वाईज तुम्हाला कमी जास्त पण बघायला मिळू शकते. तुम्हाला मी कॅटेगरी वाईज पण खाली फी स्ट्रक्चरची 100% इन्फॉर्मेशन देईल. आता जर आपण टोटल अमाऊंट केलं जनरल कॅटेगरीसाठी, किंवा एखादा विद्यार्थी जो की रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो पण त्याचं इन्कम जे आहे ते रूलपेक्षा जास्त आहे SC ST कॅटेगरी सोडून, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका वर्षाची जी टोटल फीस आहे ना, तर ती जवळपास 45,360 रुपये तुम्हाला बघायला मिळते. ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. त्याच्यानंतर जर समजा आता आपण विचार केला कॅटेगरी वाईज, जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही जर SC कॅटेगरीमध्ये येत आहे तर टोटल तुम्हाला 7,460 रुपये जो आहे तो या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. त्यानंतर ACBC कॅटेगरी आणि EBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर EBC कॅटेगरी कोण असते, जे मुलं ओपन कॅटेगरीमध्ये येत आहेत पण त्यांचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांना महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल निघत नाहीये, तर ते विद्यार्थी EBC कॅटेगरीमध्ये येत आहे. म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी की प्रॉपर महाराष्ट्र स्टेटचे नाहीये पण 20-30 वर्षापासून महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टे करताय, तर त्यांच्यासाठी EBC जो आहे ना, तो स्कॉलरशिप जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट देतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ACBC जे आहे ना, ते लास्ट इयर जे 10% आरक्षण दिलं गेलं ना, तर त्यामध्ये ACBCचे मुलं आपल्याला बघायला मिळतील. तर टोटल फीसचा जर आपण विचार केला तर 29,160 रुपये जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजची फीस बघायला मिळते. आता हे जर बघितलं तुम्ही तर ही जी फीस आहे ना ACBC साठी, ही BPTH साठी एवढी मेन्शन आहे. पण हे जर तुम्ही समजा MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा BMSचे गव्हर्नमेंट कॉलेज असतील, इकडे जर गेलात ना, तर तुम्हाला ही फीस जी आहे ती OBC कॅटेगरी एवढी किंवा जी VJNT कॅटेगरी आहेत ना तेवढी बघायला मिळते. त्यामुळे कोर्सनुसार जी आहे ती फीस गव्हर्नमेंट कॉलेजची, प्रायव्हेट कॉलेजची कॅटेगरीनुसार अलग अलग असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करणं आहे. किंवा तुम्ही आमच्याकडे जॉईन झालात तर आम्ही तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर जे आहे ते कॅटेगरी वाईज डिटेल एक्सप्लेन करून नक्की देऊ.
आता जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला किंवा ओबीसी कॅटेगरी NT1, NT2 आणि NT3 कॅटेगरीचा विचार केला तर टोटल 10,460 रुपये जी आहे ती तुमची फीस असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे काही महत्त्वाच्या सूचना पण येतील. प्रत्येक कॉलेजनुसार जे आहे ते वेगवेगळे असतात. जसं की तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आणि DD असायला हवा, जे की तुम्हाला वेगवेगळे नाव टाकून स्कॅन करावेत. म्हणजे तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जाण्यासाठी जे काय आहे ते समजा इन्फॉर्मेशन या ठिकाणी यांनी मेन्शन केलेली आहे, तर ही तुम्ही स्वतः रीड करू शकतात. आणि हे जे कॉलेज आहे ते कॉलेज सेट GS मेडिकल कॉलेज होतं, म्हणून इथं सेट GS जे आहे ना मेडिकल कॉलेज या नावानं तुम्हाला DD द्यायचा असतो. पण जसं कॉलेज चेंज झालं तर DDचं नाव चेंज होतं. जे कॉलेज तुम्हाला भेटेल त्या कॉलेजच्या नावानं तुम्हाला जो आहे तो DD बनवून त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण प्रायव्हेट कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा विचार केला BPTS साठी, फिजिओथेरपीसाठी, तर फी स्ट्रक्चर कॉलेज टू कॉलेज वेगळं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं ओपन कॅटेगरीसाठी बघितलं तर मिनिमम कॉलेजची फीस तुम्हाला 20,000 रुपये पडेल. जसं तुम्हाला सर्वात कमी फीसचं जर कॉलेज अलॉटमेंट झालं BPTS साठी ग्रुप सी मधून तर तुम्हाला कमीत कमी जे आहे ते 20,000 रुपये पेमेंट करावं लागेल. मग इथं मुलगी असो मुलगा असो कोणी असो ओपन कॅटेगरीमधला, ओपन कॅटेगरीमध्ये कोण येत आहे तर ज्यांचं इन्कम जे आहे ते खूप जास्त आहे म्हणजे रूलनुसार जास्त आहे ते विद्यार्थी सगळे ओपन कॅटेगरीमध्ये येतील. तर त्यांना 20,000 मिनिमम, मॅक्झिमम जे आहे ती 70,000 रुपये तुम्हाला एका वर्षाची फीस महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी पडू शकते. म्हणजे सगळ्यात जास्त फीसचं जरी कॉलेज अलॉटमेंट झालं ना तरी तुम्हाला 70,000 रुपये जी आहे ती मॅक्झिमम फीस जाणार आहे. याच्यापेक्षा जास्त अमाऊंट तुम्हाला पेमेंट करायची गरज नाहीये. आणि तुमचा नीट स्कोर मग इथं 10 असेल 5 असेल काही मॅटर करत नाहीये. 5 मार्कावर जरी तुम्हाला शेवटच्या राऊंडला जरी सीट अलॉटमेंट झालं ऑनलाईन तरी तुम्हाला जी आहे ती 70,000 रुपये फीस करणं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे ऍडमिशन जे आहे ते स्पॉट राऊंड चालू व्हायच्या अगोदर करणं आहे. जर स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही ऍडमिशन केलं ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जात नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही जर SC किंवा ST कॅटेगरीमधून येत आहे तर तुम्हाला 1,500 रुपये फीस असते 99% कॉलेजमध्ये. पण काही कॉलेज जे आहे ते डेव्हलपमेंट फीस घेत आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी 5 ते 10,000 पर्यंत जे आहे ती फीस घेऊन चालू शकता. त्यानंतर VJ, NTB, NTC, NTD कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फीस असते. मुलगा असो मुलगी असो फक्त तुमचं इन्कम जे आहे ते रूलनुसार हवं तर तुम्हाला 10,000 ते 20,000 एका वर्षाची फीस या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर जे ओबीसी कॅटेगरीचे मेल आहेत त्यांच्यासाठी 20,000 ते 70,000 पर इयर तुम्हाला फीस बघायला मिळेल. ओबीसीचे जे फिमेल आहेत त्यांच्यासाठी 10 ते 20,000 तुम्हाला पर इयर फीस बघायला मिळेल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलांसाठी, जसं मी एक्सप्लेन केलं की MBBS, BDS किंवा BMS चे जे कोर्स आहेत ना तिथं तुम्हाला फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते. पण फिजिओथेरपीमध्ये तुम्हाला ते आहेत ते ट्युशन फीस पण अर्धी मागताय. तर कोर्सनुसार थोडं व्हॅरी करतं, हे पण तुम्हाला थोडं लक्षात ठेवणं आहे. जर आपण EWS EBCचा जर विचार केला मुलांसाठी तर 20 ते 70,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट करणं आहे. मुलींसाठी तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस राहते जी की 10 ते 20,000 रुपये तुम्हाला यावर्षी एका वर्षाची पेमेंट करावं लागते. मिनिमम 10,000, मॅक्झिमम 20,000 रुपये. आणि ACBC कॅटेगरी जे असते ना तर मॅक्झिमम कंडिशनमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओबीसी कॅटेगरीला गर्ल्स आणि बॉईजला जेवढं फी स्ट्रक्चर आहे तेवढंच ACBC कॅटेगरीमध्ये तुम्हाला कुठल्याही कोर्ससाठी बघायला मिळतं. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण जे आहे ते तुम्हाला ओबीसी कॅटेगरी एवढंच बघायला मिळतं. फक्त फिजिओथेरपीच्या गव्हर्नमेंट कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ना तिथं ACBC कॅटेगरीला जे आहे ते EWS कॅटेगरी एवढं फी स्ट्रक्चर मेन्शन केलेलं आहे. ओबीसी कॅटेगरी एवढं नाहीये. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. आता जर आपण बाकीचे कोर्स बघितले तर बाकीच्या कोर्सचं फीस पण नियर बाय तुम्हाला याच रेंजमध्ये मिळतं. जर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. आणि तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तरी पण तुम्ही इथं व्हॉट्सअप आम्हाला करू शकता. किंवा तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम जे चॅनल आहे ना ते तुम्ही जॉईन करा. आम्ही तुम्हाला तिथं PDF 100% शेअर करू. लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल ना तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून की पहिले जे 50 विद्यार्थी आहेत त्यामध्ये तुम्हाला फक्त 2,000 मध्ये तुमची ग्रुप सी ची पूर्ण ऍडमिशन प्रक्रिया कंप्लीट करून दिली जाईल. ते पण एकदम बेस्ट कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि तुम्हाला प्रत्येक कॉलेजनुसार जे आहे ते हिडन चार्जेस किती, ॲडमिशन स्टाफ कसा आहे, कॉलेजमध्ये टीचिंग स्टाफ कसा आहे याची पण स्टुडंटचे रिव्ह्यू पण सगळी इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू. एकदा का आमचा 50चा लॉट पूर्ण झाला तर मग तुम्हाला 4,000 रुपये फीस पेमेंट करून आमच्याकडे जॉईन करावं लागेल. त्याच्यामुळे जर तुम्ही ॲडमिशन करायचा विचार करता आहात तर तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे जॉईन होऊ शकतात, जेणेकरून की तुमचा पण फायदा होऊन जाईल.